नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 31 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 30। स्पष्टीकरण: जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवस म्हणजेच वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स दरवर्षी जुलै 30 रोजी साजरा केला जातो। या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेने मानवी तस्करीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि पीडितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केली होती। आता पाहू जुलै 2026 मधील महत्त्वाचे दिवस। 1 जुलै जीएसटी दिवस आणि राष्ट्रीय डॉक्टर दिवस। 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस। 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस। 4 जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिवस। 6 जुलै जागतिक ग्रामीण विकास दिवस आणि जागतिक झुनोसिस दिवस। 7 जुलै जागतिक क्षमा दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिवस आणि जागतिक किस्वाहिली भाषा दिवस। 9 जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिवस। जुलै 10 जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस आणि राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस। जुलै 11 जागतिक लोकसंख्या दिवस। जुलै 12 जागतिक कागदी पिशवी दिवस। जुलै 13 आंतरराष्ट्रीय रॉक दिवस। जुलै 15 जागतिक युवा कौशल्य दिवस। जुलै 16 कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस। जुलै 17 आंतरराष्ट्रीय न्याय दिवस। जुलै 18 नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस। जुलै 19 बँक राष्ट्रीयकरण दिवस। जुलै 20 जागतिक बुद्धिबळ दिवस। जुलै 22 राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस आणि जागतिक मेंदू दिवस। जुलै 23 राष्ट्रीय प्रसारण दिवस। जुलै 24 राष्ट्रीय आयकर दिवस। जुलै 25 जागतिक टेस्ट ट्यूब बेबी दिवस आणि IVF दिवस। जुलै 26 कारगिल विजय दिवस। जुलै 27 केंद्रीय राखीव पोलीस बल स्थापना दिवस। जुलै 28 जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि जागतिक निसर्ग संवर्धन दिवस। जुलै 29 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस। प्रश्न 2, अलीकडेच गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बलामध्ये माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी किती टक्के पदे राखीव ठेवली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 50%। स्पष्टीकरण: गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बलामध्ये कॉन्स्टेबल, जनरल ड्युटी पदांवर प्रत्येक भरती वर्षासाठी 50% पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवली आहेत। प्रश्न 3, अलीकडेच कोणते राज्य सरकार सर्व कुटुंबांचे इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर बनवत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तेलंगणा। स्पष्टीकरण: अलीकडेच तेलंगणा सरकार राज्यातील सर्व कुटुंबांचे राज्यव्यापी इलेक्ट्रॉनिक फॅमिली रजिस्टर बनवत आहे। या डिजिटल रजिस्टरमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे, वय, लिंग, आधार तपशील आणि पत्ता नोंदवला जातो। तेलंगणा राज्याची माहिती: राजधानी हैदराबाद। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी। राज्यपाल शिवप्रताप शुक्ला। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। तेलंगणामध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले। महिला सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्त्री राईड नावाचा उपक्रम तेलंगणा सरकारद्वारे सुरू करण्यात आला। तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रांमधील संबंध मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला। भारतीय रेल्वेने मानवी संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी AI संचलित केंद्र चिराग सेंटर, हैदराबाद येथे सुरू केले। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले। प्रश्न 4, अलीकडेच कोणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, चेड आणि व्हेनेझुएला। स्पष्टीकरण: अलीकडेच आफ्रिकन देश चेड 27 जुलै 2026 आणि लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएला 24 जुलै 2026 यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। कोणत्याही देशाच्या बाहेर पडण्याच्या या कायदेशीर प्रक्रियेला किमान 1 वर्षाचा कालावधी लागतो। प्रश्न 5, अलीकडेच मलबार गोल्ड अँड डायमंड्सने कोणाला आपले ब्रँड अँबेसेडर बनवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, महेंद्रसिंग धोनी। स्पष्टीकरण: मलबार गोल्ड अँड डायमंड्सने अलीकडेच भारताचे माजी क्रिकेट कर्णधार MS धोनी यांची आपले नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। उद्देश:
ही भागीदारी ब्रँडच्या जबाबदार ज्वेला मोहीम आणि पारदर्शकतेला मजबूत करण्यासाठी आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. पॉलिसी बाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. ड्राईव्हचे पहिले जागतिक ब्रँड अँबेसेडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती करण्यात आली. वोग आयवेअरने भारतासाठी आपली नवीन ब्रँड अँबेसेडर कृती सेनॉन हिची नियुक्ती केली. व्हिसा इंडियाद्वारे भारत अभियानासाठी शाहरुख खान यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतातील F1 कार्यक्रमाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून श्रेयस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. इन्फोसिसने कार्लोस अल्कराझला आपला ग्लोबल ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रश्न 6. अलीकडेच हब अँड स्पोक मॉडेल सुरू करणारा देशातील दुसरा विमानतळ कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. अमृतसर विमानतळ. स्पष्टीकरण. भारतात विमान वाहतूक क्षेत्रासाठी हब अँड स्पोक मॉडेलची सुरुवात 25 जून 2026 रोजी वाराणसी येथून झाली, जे अलीकडेच 28 जुलै 2026 रोजी अमृतसर येथूनही सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत लहान शहरांतील प्रवासी आपल्या स्थानिक विमानतळावरच चेक इन आणि इमिग्रेशन पूर्ण करून थेट परदेश प्रवास करू शकतात. प्रश्न 7. अलीकडेच भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन हब बनण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शिपबिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी 2026 सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. गुजरात. स्पष्टीकरण. गुजरात सरकारने अलीकडेच राज्याला देशाचे प्रमुख सागरी आणि उत्पादन हब बनवण्यासाठी शिपबिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी 2026 सुरू केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे या धोरणाचे अनावरण केले. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीसाठी E0 FIR सेवा सुरू केली. भारतातील पहिला 100 मेगावॉट अवर व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाईल. समसविद्या सेतू महाअभियान गुजरातमध्ये सुरू करण्यात आले. बागकाम क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आणि कामगिरीसाठी गुजरातला कृषी नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय राखाडी धनेश इंडियन ग्रे हॉर्नबिल चे यशस्वी प्रजनन गुजरातमध्ये नोंदवले गेले. नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात गुजरात अव्वल स्थानावर राहिला. गुजरातच्या उंचा जिरे आणि उंचा बडीशेपला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळाला. प्रश्न 8. अलीकडेच भारताचे पहिले समर्पित मिलिटरी मेडिसिन विभाग कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. लखनौ. स्पष्टीकरण. भारताचे पहिले समर्पित मिलिटरी मेडिसिन विभाग लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थापन करण्यात आले आहे. उद्देश: युद्धभूमीतील आपत्कालीन परिस्थिती, सैनिकांचा मानसिक शारीरिक ताणतणाव आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रगत वैद्यकीय संशोधन आणि विशेष प्रशिक्षण देणे. प्रश्न 9. अलीकडेच गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल जिंकणारी इतिहासातील तिसरी महिला कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. हॉंग वांग. स्पष्टीकरण. गणिताच्या क्षेत्रातील वर्ष 2026 चा प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल जिंकणारी इतिहासातील तिसरी महिला चीनची गणिततज्ञ हॉंग वांग बनली आहे. माजी महिला विजेत्या: पहिली मरियम मिर्झाखानी 2014 इराण आणि दुसरी मेरिना वियाझोव्स्का 2022 युक्रेन या आहेत. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मम्मुट्टी आणि कार्तिक आर्यन यांनी जिंकला. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने रणछोडलाल गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले. नीता अंबानी यांना AAPI ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. पहिल्या NBT भूषण पुरस्काराने प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले. स्पोर्ट्स पत्रकारांच्या फेडरेशन ऑफ इंडियाचे पदक विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन देण्यात आला. UK संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्राला बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 10. अलीकडेच बॅक्टेरिया आधारित सेल्फ हीलिंग कॉन्क्रीट कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. नेदरलँड्स. स्पष्टीकरण. बॅक्टेरिया आधारित सेल्फ हीलिंग कॉन्क्रीट प्रामुख्याने नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांद्वारे विकसित केले गेले आहे, जे डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्राध्यापक हेंग जॉन्कर्स यांनी तयार केले होते. यामध्ये कॉन्क्रीटच्या मिश्रणादरम्यान बॅसिलस नावाच्या बॅक्टेरियाचे निष्क्रिय बीजाणू, स्पोर्स आणि त्यांच्यासाठी पोषक घटक मिसळले जातात. नेदरलँड्स देशाची माहिती. राजधानी ॲम्स्टरडॅम. चलन युरो. पंतप्रधान रॉब जेटेन. प्रश्न 11. अलीकडेच मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण. हिमाचल प्रदेश सरकारने मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पात्र मच्छीमारांना वर्षाला 3,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही आर्थिक मदत मासेमारीवर बंदी क्लोज सीझन असलेल्या कालावधीत दिली जाते. हिमाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी शिमला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल कविंदर गुप्ता. आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. हिमाचल प्रदेशच्या सी बकथॉर्नला भौगोलिक संकेत म्हणजेच जीआय टॅग देण्यात आला. टपाल विभागाद्वारे ड्रोन आधारित टपाल सेवा हिमाचल प्रदेशात सुरू करण्यात आली. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात अत्यंत गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशात लोसार उत्सव साजरा करण्यात आला. प्रश्न 12. अलीकडेच आसाममधून पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशाला पाठवण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भूतान. स्पष्टीकरण. अलीकडेच आसाममधून पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप भूतानला पाठवण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी येथून 5,627 लिटर आईस्क्रीमच्या या पहिल्या खेपला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. भूतान देशाची माहिती. राजधानी थिम्पू. चलन नगुलत्रुम. पंतप्रधान शेरिंग तोबगे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच चिनार पुस्तक महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. उत्तर. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत एआयला एक मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नरेशपाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस सुरू करण्यात आले. 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026चे विजेतेपद पी.व्ही. सिंधू हिने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया बनली आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंग हिने जिंकले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कामराजार पोर्ट बनले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना दिला जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.